हॅलो व्ह्युअर्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण ना माझं मोठं जंगल बघायला चाललो, माझ्या गावाचे सुंदर सुंदर. चल मग चला माझ्यासोबत. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे डोंगरात. मंगळवारी आमच्या इथे भटपूजा केली जाते. ॲक्च्युली जेव्हा पण नवीन सीझन सुरू होतो, म्हणजे मोस्टली मार्चपासून मार्च एप्रिलपासून काजू पकडायला चालू होतात. तर पहिल्यापासूनच आम्ही जेव्हा पण नवीन सीझन सुरू होतो तर आम्ही भटपूजा मांडतो, ठेवतो डोंगरामध्ये. तर त्याचीच तयारी आता सुरू आहे आणि कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इकडे तयारी आहे. जास्त वर जात नाही आपण, इथेच जागा साफ करणार आहोत आणि इथेच वनभोजन टाईप तुम्ही बोलू शकता. आपण भटपूजा मांडणार आहोत. तर इथे भटजी येणार, पूजापाठ करणार आणि मग इथेच स्वयंपाक केला जाईल, जेवण केलं जाईल. गोडं जेवण असणार आहे. ही दगडी नेहमीच इथेच असतात जिथे आम्ही दरवर्षी भटपूजा केली जाते. तर आता कसं जंगल रान वाढतो, म्हणजे अजून आम्ही डोंगरात जायला चालू नाही झालं, कारण की काजूला अजून मोरच आहेत, अजून म्हणजे बिया पण नाही झालेल्या आहेत. तर जसेच बिया होत राहतील, रतांब्यांची झाडं वगैरे, रतांबे सगळेच, म्हणजे जसं जसं डोंगरात जायला लागतो तर इथे पहिले भटपूजा केली जाते. ती पूजा संपन्न झाल्यावरती आपण राखणदारला, जंगलाच्या राखणदारला नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून दरवर्षी आठवणीने काहीतरी देतो. तर त्या ह्याने आम्ही भटपूजा मांडतो. तर इथे जेवण बनवलं जाईल. ही दगडी आहे ती चांगल्यापैकी मांडली जाणार. मग मंगळवारी भटजी येऊन पूजा करून मग इथे जेवण बनवलं जाईल. आणि इकडेच घरातली जे पण आहेत सदस्य आणि दोन वाडीतली माणसं पण आली तर इथे बसून वनभोजन केला जातो. तर अशा प्रकारे हे भटपूजा केली जाते. तर चॅम्पसाठी पहिल्यांदाच आहे, पहिल्यांदाच चॅम्प अटेम्प्ट करणार आहे भटपूजा. काका इतके मेहनत करत आहे. मी आता साफ हे केलं, थोडंसं खोऱ्याने काकाने ते साफ करून घेतलं. म्हणजे कोयता आहे त्यांच्याकडे, छोटे मोठे जे झाडं आहे ते साफ करत आहे. बघा कसेच बिल्डर आहे, बघा इथं स्टील बॉडी आहे, स्टील बॉडी. तर इकडनं आता वाट नाही सध्या, मी तुम्हाला छोटं मोठं सगळी काजीचीच झाडं आहे. तेव्हा इकडनं अशी वाट करत आपल्याला आता वाट नाही ना, मी आता चालायला लागलो ना का मग अशी वाट बनत जाणार. पण हे जसं जसं आपण पुढे जाणार तर असं कोयत्याने मारत जायचं. मग एका काजीकडनं आता ह्या काजीकडे आलं, तर असं चालत आपल्याला. सॅम ये बेटा, दाखव, थोडा वर जाऊया. तुम्हाला मी थोडं वर घेऊन जातो. ये असं आलो मी तसं ये. ते अशी वर जाते. तर आता ह्या काजी खाली आलो आपण, बघा. मग अशी आपण तिकडे होतो. ही एक काज आहे बघा, घर आपला तिकडे राहिला आहे. ये बेटा पुढे ये, थोडंसं वर नेतो तुला, ये. तर आपण थोडं वर जाऊया. आता हे चालायला लागले ना काय एक वाट बनणार आहे. गेल्या वर्षीची वाट आहे. आता जास्त आपण वर जात नाहीत ना, तर इकडे काही म्हणजे हे नाही. हे बघा, तर ही एक काज आहे. तिकडे फणसाचं झाड आहे. हे आमचं ओळीचं झाड आहे, खूप जुनं आहे आणि खूप मोठं आहे. तिचं मूळ पण खूप मोठं आहे. आता इथे सगळं गचकाट आहे बघा, इथं जायला आपल्याला भेटणार नाही. ही अशी वाट गेली आहे बघा, दिसते. अशी वर जात राहायचं. आपण या साईडला जिथे खुल्ली जागा दिसते तिथनं वर जायला बघूया. तिकडे काजीची झाड आहे. हा एक काजीचं झाड आहे. तिकडे फणसाचं झाड आहे, ते सामने आहे ना एकदम आतमधल्या साईडला. त्या फणस लागले तिकडे. चला मी तुम्हाला तिथे नेतो. आता ना आपण ना माझ्या डोंगरमध्ये आलोय. मी ना आता माझे सगळे फणसाचे झाडं दाखवणार आहे. आपलं घर दाखव. ते बघ, आपलं घर तिकडे आहे, केवढं खाली आहे ना. तर चल पुढे चल. आलो तर असं पुढे जाऊन तिकडनं खाली उतरायचं आहे आपल्याला. चल. आणि हे डोंगर आणि हे एवढं खाली आहे ना घर तुम्हाला त्या आम्ही भरपूर वरती आलो डोंगरमध्ये. पण हे फक्त 1% हाईटवर आलंय. डोंगरचं खूप मोठं आहे. येस, चल पुढे चल. तर मित्रांनो ही एक रतांबी आहे. आपण आता वाट काढत जाऊया, कारण की अजून कसं आहे, आपण डोंगरात गेलो ना. आणि हे गोट्याची वेळ बोलतात. की बघ, ही ना पुरी पाय फाडून टाकते. ह्याला ना बारीक काटे असतात. हे बघा, हे पायाला लागले ना पुरी पाय फाडून टाकणार. तर हे जरा जपून जायला लागतं. पण हे कसं, एकदा डोंगरात रोज यायला लागलो ना काय, मग ही वाट होऊन जाते की इकडे सगळे
रतांबी आहे. तेव्हा हे लाईनीतच 20-25 मला हे झाडं दिसत आहेत ना, ही सगळी रतांबीची. याच्या आम्ही इकडे जायचं, आपल्याला तो फणसाचं झाड तिकडे इकडे ते नंतर. आता चल, अजून साफसूफ केलं नाही, खाली आहे सो इकडनं. इथे पण साफसूफ आहे. तर मी पुढे राहतो, तू पाठी आहे माझ्या इथे. हां चल मग. असं वर 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 जेवढं जाणार तेवढं आपलं डोंगर आहे. आणि पुढे एकदम एंडला गेलात ना, काय सडा आहे, म्हणजे असं प्लेन जागा आहे, ते एकदम वरती आहे डोंगराच्या. आता आपण जात नाही कारण की सकाळ आहे, वरती काय जानवर असे काय सांगू शकत नाही. हा एक आमचा हापूस आंब्याचं झाड आहे. चला ये बेटा तू. असं तिकडनं नाही, इकडनंच आहे, अजून साफ नाही केलं ना जागा. हे रस्ते झाले ना काय मग बरोबर चालायला होणार. आता कसं रस्ता नाही कसलं आहे ना, म्हणून थोडंसं डिफिकल्ट जातं. ये बेटा. चॅम्प पहिल्यांदाच वरती, कसा वरती आला आहे तो, असं जागा साफ करायच्या अगोदर नाही आला आहे. हे ना लागतात काटे, हे ना जरा जपून जायला लागेल आपल्याला. हे बघा आलो आपण फणसाकडे. उमले चावले. हे बघा हे उमले आहेत बघा कसे चावले बघा. हे बघा दिसत आहे तिथं पाय ठेवूया. ये बेटा पटकन, काय दे त्याच्यावर. आणि हा फणसाचं झाड आहे आमच्या डोंगरातलं बघा, तिथे धरलं आहेत बघा. वर वर धरतो एकदम, वर कुठे जास्त दिसत नाहीत, पण इथे खालीच इथे हाताला काढू तेवढ्या जवळच पकडलेलं आहे सगळे. हा काळा झाला म्हणजे तयार होईल थोड्या वेळाने. हो इकडे त्याला इकडे आजूबाजूलाच बघ किती आहे जवळ. डोंगरात आहे आपलं घर, तो बा तिकडे एकदम खाली राहिला, आपण वर आलो. इकडे हा हापूस आंब्याचं झाड आहे, सामने आहे ना त्याच्या पलीकडे. याला वरती काय फणस दिसत नाहीत मला, तेवढे बारीक आहेत पण इथे थोडे साधारण मोठे झालेले आहेत. या इकडे या लाईनीवरती ह्या 3 फणसाची झाड असं त्याचं. तर इकडे ना 3 फणस एकाच जाग्यावर आलेले आहेत. तर आता हा फणस एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. ह्याच्यातनं मध्ये कसे आता एकाच रूटमधनं आले आहेत ना, म्हणून ह्याचे गरे अर्धे साईड कापे असतात, अर्धे रसाळ टाईप असतात, पण खायला मजा येतो. म्हणजे अर्धा गरा एकदम कडक असणार आणि अर्धा एकदम नरम असतो. त्याच्या तिथे पकडले त्याला. तर आपण आता इकडनं शॉर्टकट काढून खाली जाऊया. हा एक आंब्याचं झाड आहे आपलं. असं वर इकडनं गेलात ना, ही वाट एक वाट तिकडनं आपण तसं आलो, ही वाट अशी एक इकडनं जाते त्या साईडनी आणि त्याच्या पलीकडे 2 असे वाटी आहेत. तसं वर काजीच्या करत ह्या काजीकडनं त्या काजीकडे, त्या काजीकडनं त्या काजीकडे असं वर जातो आपण. थांब. हे डोंगर आहे ना आमचा, खूप मोठा आहे. आणि कोण त्या डोंगरच्या वरती ट्राय केला वरती जायला. या डोंगरवर केवढं डेंजरस आहे ना. जॅगवर असतात, टायगर असतात, लायन असतात. आणि तरी वरती गेला, खूप वरती जायला लागणार, पण गेला तर एक मोठा लेक असं पॉन्ड सारखं काहीतरी दिसणार, पाणी आहे त्याच्यात, आणि एक घर दिसणार. हा ते सड्यावरती आहे. तर खूप वरती आहे. ओके करेक्ट. बघ धैर्य जसं बोलतो ते बरोबर आहे. एकदम वरती सडा आहे. सडा म्हणजे कातळ जमीन असेल, म्हणजे ते आता एवढं पाणी नसेल, पण कुठल्या छोट्या म्हणजे जिथे खड्डा असेल ना तिथे म्हणजे पॉन्डमध्ये छोट्या पॉन्डमध्ये पाणी असतं. नाही तर पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतो आणि खालचे जे मासे असतात चढणीचे ते तेवढ्या वरती सड्यापर्यंत जातात चढत. म्हणजे एवढा पाण्याचा फोर्स असतो आणि एवढा पाणी जमा होतो. चल बेटा आता इकडनं खाली जाऊया. तर हे एप्रिलपर्यंत मस्त, एप्रिल मेमध्ये मस्त पिकतील हे. तर आलो एप्रिल मेमध्ये तर तुम्हाला परत एकदा दाखवेन पिकलेले आणि किती मोठं आहेत. आणि ह्यांचा फणस पण ना खूप मोठा होता. म्हणजे हे आता एवढा आहे ना, तर इतका खाली एवढा मोठा फणस होतो याचा. चल बेटा इकडनं ही वाट दिली आहे ना, तिथनं खाली जायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला हे एक व्हिडिओ बघायचा आहे आमचा, ते डोंगराच्या वरती जायचं आहे. मग तुम्ही माझ्या चॅनलवर ॲटलिस्ट 10-20 सबस्क्रायबर्स ॲड केले की मग मी एक व्हिडिओ बनवणार त्या सड्यापर्यंत जायला. ओके ॲटलिस्ट ट्राय करणार. तर व्हिडिओ धैर्याने आज व्हिडिओ चॅलेंज दिला की त्याचे 10-15 सबस्क्रायबर्स वाढले तर तो सड्यापर्यंत चालत जाईल. ॲटलिस्ट ट्राय करणार. ओके व्हेरी गुड चॅलेंज. चल
भरपूर डिफिकल्ट असणार, असं लागणार हाताला पायाला, भरपूर शार्पट निघणार, भरपूर रक्त निघणार. पण तुम्हाला बघायचं आहे मग 10-15 की 20 तरी सबस्क्रायबर्स वाढवा माझे चॅनलला. यूट्यूब चॅनलचे. मग मी ॲटलिस्ट ट्राय करणार तेवढं वरती मला भेटेल तेवढं जायला. ओके, तर डिअर सबस्क्रायबर्स, न्यू युजर्स, प्लीज सबस्क्राईब करा धैर्यच्या चॅनलला आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करायला धैर्यला लावा. चला, चल इकडनं खाली चल. तर धैर्य उतरतं खाली. धैर्याला मुद्दामून मी इथे आणलं कारण की ह्यांना पण सवय झाली पाहिजे डोंगर फिरायला आणि कुठं कुठे जायचं, रस्ता कसा असतो, कसा काढू शकतो, त्यासाठी इथे आणलेलं आहे. तर आपण हे भेडला माड बोलताना ते आहे. इथे माकड भरपूर बसतात या भेडला माडवरती. इकडे ना अनिल काकाचा फणस आहे, तो बघा तिथे. आम्ही अनिल काकाचा फणस म्हणून नाव दिलेलं आहे त्या फणसाला. आपण तिथे जात नाही तर कारण की त्याला इथनं लांबून तर मला एक पण फणस लागलेला यावेळी दिसत नाही. नाहीतर त्या फणसाला पण खूप फणस लागतात. दे रे इकडनं. अरे इथली काज मरून पडली. इथे काज होती बघा, ही मरून पडली, मोठी काज होती बघा. दरवर्षी 1-2 काजी मरत आहेत डोंगरामध्ये. असे काजी मरत राहिले तर कसं होणार. हे बघा, ही मस्त मोठी काज होती बघा. एकदम वाकून जा, काटे आहेत, जा खाली जा लवकर. काटे आहेत भरपूर कारण की वाट केलेली नाही ना, धैर्याला डिफिकल्ट होईल, मला पण त्याला पकडायला. चल चल ये इकडे. ॲक्च्युली मी रस्ता बघतोय, इकडनं सगळे गचकाटच झालेले बाहेर. ॲक्च्युली आपल्याला त्या आंब्याकडे जायचं आहे पण इकडे सगळीकडे गचकाटच आहे. स्टक नाही, आपण निघू इकडनं. ये बेटा माझ्या पाठीपाठी. हे जरा ये 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 लवकर ये. जागेवर उभा राहू नकोस, पायाखाली काय असे तर डेंजरस. हे सगळे झाडं मरून पडले आहेत. ये बेटा. गावात ये. याच्यावर पाय दिलं, लाकडं सुकले आहेत ना कारण की. मी तर येईन, त्याला डिफिकल्ट आहे. ये लवकर पाय दे. त्याच्यावर पाय दे. हां व्हेरी गुड. ये तसं धीरेने फुल पॅन्ट घातले तर पायाला तेवढा त्याच्या लागणार नाही. हाफ पॅन्टवरच आलो आहे. तर हा वाट भेटली बघा थोडंसं. ये बेटा ये. ही एक वाट जाते अशी वर जाणार आहे बघा. आता एकदा बिलायला लागलं ना काय वाट ह्या काजीपासून त्या फणसापर्यंत. आपण त्या फणसाकडे होतो तिकडे, इकडनं दिसतंय का ते हो तिकडे आहे तो फणस. चलिये तर इकडनं खाली जाऊया. इथे पण रस्ता आहे का खाली जायला ते पण दिसणं. हाय ये. तर असं आपण धैर्याच्या हिशोबाने 1% पण आपण वर गेलो नव्हतो. पण एवढी डिफिकल्टी आपल्याला यायला बघा. ही वाट होती ॲक्च्युली. ही इकडनं वाट होती अशी. ही वर दिसते जरा. ये बेटा. ही दिसते ना ही वाट. ही काच पडल्यामुळे ही वाट आपल्याला डायरेक्ट खाली नाही जायची, पण आपल्याला असं गोल फिरून यावं लागली कारण की काच पडली होती. आता अरुण का रोज इकडनं येत जात राहिला काही वाट परत बनणार. चल इकडनं खाली. तर आलो ना आपण या आंब्याखाली बघा. चल सामने आपलं घर दिसायला लागलं आता. चल ते पाय द्यायचं असं याच्यावरती. पाय उचलताना पण पाय लागला ना पायाला तेव्हा गोट्याची वेळच आहे ती. लागणार पायाला, नीट काढ. हे फाडतात डायरेक्ट पाय. चल आलो आता आपण खाली. तर ही आबोळी आहे आमची. तर आपण आलो खाली आता. चला चल फटाफट रे इकडनं. आता एवढं नाजूक. चल इकडं फटाफट चल. आता तर साधा रस्ता आहे इकडनं ये. तर आपण आलो. तिथे काजीचं झाड आहे. हे सामने काजीचं. हा आपला
पायरीचा कलमाचं झाड. आपण जाताना त्या साईडने गेलेलो आणि आलो आपण या साईडने. म्हणजे झाडात काटेरी आहेत. आलो बघा खाली. सो वी आर बॅक. तर मंगळवारी भटपूजा असणार आहे आपल्याकडे. तर बघू संध्याकाळची ट्रेनची तिकीट कन्फर्म असली तर आपण भटपूजा पण अटेम्प्ट करू. धैर्य दमला जरा, त्याच्या पायाला पण लागला आहे. ओ चल ये घरी जाऊया. मग आपण त्या साईडने वर गेलो होतो इकडनं जाताना. तेव्हा काका आलेत खाली तिकडे दिसले ते बघा. आणि आपण इकडनं आलो. धैर्य दमला, धैर्य पण लागलं त्याच्या काटे. ओ यो हा हा. आणि हे बघा आमच्या इकडे आंबे लागले थोडा दिसतंय. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करणार ते डोंगर चढायला. ओके, बेस्ट ऑफ लक. बाय.